Hello student, welcome to today's chemistry lecture biomolecules. Now student, in previous lecture we had discussed optical isomerism in glucose and DL configuration in glucose. Now student, in optical activity or optical isomerism in glucose, in that we have discussed the chiral carbon atoms in glucose molecules. There are 4 chiral carbon atoms in glucose. Now in that 4 we also discussed the DL configuration. In the DL configuration, when hydroxyl group of last chiral carbon atom present at the right hand side of chiral carbon atom, then this form is known as D form. And when the hydroxyl group of last chiral carbon atom present at the left hand side of the chiral carbon atom, then this form is known as the L form or the L configuration. की ज्याच्यामध्ये आपण एक 2-3 एक्झाम्पल स्टडी केले की डी फॉर्म कशाला म्हणायचं आणि एल फॉर्म कशाला म्हणायचं किंवा तो कसा ओळखायचा आहे. ना स्टुडंट, द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आपण कंप्लीट पाहिला, हे जे काही ग्लुकोजचे फॉर्म्युले आहेत, इट कॅन नॉट एक्सप्लेन और फुलफिल द ऑल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असेल किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल, हे ग्लुकोजच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सगळ्या ज्या सगळ्या आहेत त्या फुलफिल करत नाहीत किंवा कुड नॉट एक्सप्लेन दिस प्रॉपर्टीज. दॅट्स वाय द रिंग स्ट्रक्चर इज रिक्वायर्ड. त्याच्यामुळे आपल्याला याचं रिंग स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायचं आहे. सो इन टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कस द रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आजच्या लेक्चरमध्ये म्हणून आपण रिंग स्ट्रक्चर पाहणार आहोत. रिंग स्ट्रक्चर कशामुळे पाहावं लागतं आपल्याला, जो की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, केमिकल इव्हिडन्सेस मेजरमेंट याच्यावरून काढलेला जो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, ज्याच्यामुळे त्याच्या ग्लुकोजच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या एक्सप्लेन होत नाहीत. मग ह्या ग्लुकोजच्या प्रॉपर्टीज असतील, केमिकल प्रॉपर्टीज ह्या फुलफिल करण्यासाठी त्याचं सायक्लिक स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायचं. सो या ठिकाणी आपण पाहत आहोत रिंग स्ट्रक्चर ऑफ द सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. स्टुडंट, वी नो द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज C6H12O6. Its Fisher projection formula like that. CHO, it is simplified in this way. C double bond OH. Here one CHOH. Next carbon CHOH. Then next CHOH and last one is the CH2OH. This glucose molecule contains 4 chiral carbon atoms. Which chiral carbon atoms? Carbon number 2 is chiral carbon atom. Carbon number 3 is also chiral carbon atom. This one is also chiral carbon atom, and this one is also chiral carbon atom. Therefore, glucose molecule contains 4 chiral carbon atoms. Glucose मध्ये 4 chiral carbon atoms present असतात. Now, the cyclic structure of glucose formed by the reaction between formyl and the last chiral carbon atoms hydroxyl group. सायक्लिक स्ट्रक्चर किंवा रिंग स्ट्रक्चर तयार होत असताना रिॲक्शन होत असते 2 ग्रुपमध्ये. कोणकोणते 2 ग्रुप? एक म्हणजे फॉर्मिल ग्रुप्स आणि दुसरा म्हणजे लास्ट कायरल कार्बन ॲटमचा असणारा हायड्रोक्सिल ग्रुप. यांच्यामध्ये काय होत असते? रिॲक्शन होत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी सायक्लिक स्ट्रक्चर पाहायला मिळतं. पाहूया का आपण यांच्यामध्ये कशी रिॲक्शन होते. दिस हायड्रोक्सिल ग्रुप कंटेन्स ऑक्सिजन. ऑक्सिजन कॅरीज lone pair of electron. This lone pair of electron attack to the electrophilic carbonyl carbon group. जो काही इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे त्याच्यावरती हा ऑक्सिजनचा अटॅक होतो. नाउ दिस इलेक्ट्रॉन पेअर गोज टुवर्ड्स द ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन abstract the hydrogen. That's why here carbonyl group converted into hydroxyl group and like HCOH. Now आपण या ठिकाणी काय स्ट्रक्चर होतं ते पाहूया. काय म्हटलं आपण पहा या ठिकाणी हायड्रोक्सिल ग्रुप, ज्याच्यामधला ऑक्सिजन हा लोन पेअर आहे की ज्याच्यावरती लोन पेअर इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती अटॅक करतात आणि ही इलेक्ट्रॉन पेअर कार्बन आणि ऑक्सिजन वरती ही ऑक्सिजनकडे जाते. ऑक्सिजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. दिस निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन abstract this hydrogen and it gets converted into OH. So here OH is created
सेकंड वन कार्बन, थर्ड वन H. या ठिकाणी काय तयार झालं? कार्बन, सिंगल बॉन्ड OH H. रिमेनिंग पार्ट ॲज इट इज. नेक्स्ट वन H OH. नेक्स्ट वन HO H. Then next one, this one is the carbon number 2, this one is the 3, this one is the 4, this one is the 5, and we know fifth carbon hydroxyl group attaches to the carbon number 1 of formaldehyde. So here hemiacetal is created. या ठिकाणी काय होतं? हे hemiacetal तयार होतं. Remaining part will be same as in the previous structure. पाठीमागचं जे स्ट्रक्चर आहे तसाच हा पुढचा पार्ट सेम आहे. मुलांना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक नवीन कायरल कार्बन ॲटम तयार होतो. जो काही कार्बन नंबर 1 आहे त्याला 1 2 3 आणि 4 असे हे काय आहेत? वेगवेगळे ग्रुप जोडलेले आहेत. म्हणून कार्बन नंबर 1 क्रिएटेड ॲज अ न्यू कायरल कार्बन ॲटम्स. Now in this structure this OH may be shifted into either left hand side or right hand side. हा जो काही हायड्रॉक्सिल ग्रुप आहे हा राईट हँड साइडला सुद्धा असू शकतो किंवा लेफ्ट हँड साइडला सुद्धा असू शकतो. अँड दिस OH group or the carbon number 1 configuration created the two cyclic structure. याच्यावरून आपल्याला दोन सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतात. पहा, पहिलं म्हणजे when the hydroxyl group present at the right hand side, so we create a one cyclic structure carbon. OH group present at the right hand side of the carbon atom HCl. Remaining part, second one H OH HO H H OH carbon number 1 2 3 4 and fifth carbon atom connected to the carbon number 1 by oxygen bonding to create a cyclic structure or the hemiacetal, and remaining part is the CH2OH. Both structures are same, both are in equilibrium. दोघेही कसे आहेत? इक्विलिब्रियम आहेत. आता पहा, this one is the carbon number 1. This carbon number 1 is called as the anomeric carbon. याला काय म्हटलं जातं? anomeric carbon. कार्बन नंबर 1 ला काय म्हटलं जातं? anomeric carbon atom. Its functional group changes to hydroxyl group. अगोदर functional group काय होतं त्या ठिकाणी? अल्डिहाइड. आता काय झालं त्याचं पहा, पुन्हा नवीन ग्रुप मध्ये कन्वर्ट झाला. सो द कार्बन नंबर 1 इज कॉल्ड एज द anomeric carbon atom. And when the hydroxyl group of anomeric carbon atom present at the right hand side of parallel carbon atom, then this form is known as the alpha anomer. हे जे काही एनॉमर्स आहेत सायक्लिक फॉर्मला आपण काय म्हटलं? एनॉमर्स. याचे दोन टाइप्स आहेत, एक अल्फा एनॉमर आणि दुसरा बीटा एनॉमर. अल्फा एनॉमर कधी म्हटलं जातं? when the hydroxyl group of anomeric carbon atom present at the right hand side of the anomeric carbon atom, then this form is known as the alpha anomer. So this form is alpha anomer. हा कुठला फॉर्म झाला? अल्फा एनॉमर. Its name is, this overall formula is glucose. So alpha anomer, so here use alpha. D for hydroxyl group of last chiral carbon atom. या ठिकाणी ह्या दोन वेगवेगळ्या टर्म आहेत. अल्फा म्हणजे काय म्हटलंय? एनॉमेरिक कार्बन ॲटमचा हायड्रॉक्सिल ग्रुप हा राईट हँड साइडला असेल आणि डी म्हणजे लास्ट कायरल कार्बन ॲटमचा हायड्रॉक्सिल ग्रुप हा सुद्धा राईट हँड साइडला असेल. त्यावेळी आपण डी हे सिंबल वापरतो. प्लस फॉर डेक्स्ट्रो रोटेटरी ग्लुकोज. हे काय तयार झालेलं? नवीन तयार झालेल्या स्ट्रक्चरचं नाव आहे अल्फा डी ग्लुकोज. काय नाव तयार झालं? अल्फा डी ग्लुकोज. इट्स न्यू नेम. नाउ when this hydroxyl group present at the left hand side of the anomeric carbon atom, then this form is known as the beta anomer and its structure is HOCH. Remaining part HOH. Next one HOH. Remaining one HOH. Last one
This one is the hemiacetal HCH2OH. Now in this structure, anomeric carbon atoms having hydroxyl group present at the left hand side of the chiral carbon atom. That's why this form is known as the beta anomer. याला काय म्हटलं जातं? Beta anomers असं म्हटलं जातं. Now in this structure, hydroxyl group of last chiral carbon atom. Last chiral carbon atom हा आहे की ज्याचा हायड्रॉक्सिल ग्रुप OH कोणत्या साइडला आहे? राइट हँड साइडला आहे. सो इट हियर यूज बीटा डी डेक्स्ट्रोरोटेटरी ग्लुकोज सायक्लिक स्ट्रक्चर. बीटा डी प्लस ग्लुकोज हे त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. नाउ दिस स्ट्रक्चर इज द हेमिॲसिटल. हे जे काही स्ट्रक्चर तयार झाले हे स्ट्रक्चर कोणतं तयार झालंय? हेमिॲसिटल. नाउ the two hemiacetal structures differ only in the configuration of carbon number 1. हे जे काही दोन हेमिॲसिटलचे स्ट्रक्चर्स आहेत हे एकमेकांपासून डिफर आहेत, वेगळे आहेत. कशामुळे? कार्बन नंबर 1 चा असणाऱ्या कॉन्फिगरेशनमुळे, की ज्याच्यामध्ये कार्बन नंबर 1 ला एका बाजूला हायड्रॉक्सिल ग्रुप हा लेफ्ट हँड साइडला आहे, एका साइडला हायड्रॉक्सिल ग्रुप हा राइट हँड साइडला आहे आणि त्याच्यावरून त्याचे दोन फॉर्म तयार झालेत, एक अल्फा एनॉमर आणि दुसरा म्हटलं आपण बीटा एनॉमर. नाउ कार्बन नंबर 1 इज कॉल्ड ॲज द एनॉमेरिक कार्बन ॲटम. हा जो कार्बन नंबर 1 तयार झाला याला काय म्हटलं जातं आपण? एनॉमेरिक कार्बन ॲटम्स. दिस रिंग ऑफ द सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज कंटेन्स 5 कार्बन ॲटम्स. हे जे काही सायक्लिक स्ट्रक्चर तयार झाले याच्यामध्ये किती कार्बन्स आहेत पहा? Carbon number 1, 2, 3, 4, 5. This cyclic or the ring structure of glucose contains 5 carbon atoms and 1 oxygen atoms. Thus, it is the 6-membered ring. हे जे सायक्लिक स्ट्रक्चर तयार झाले याच्यामध्ये किती कार्बन्स आहेत? 5 आणि एक हेटेरोसायक्लिक कंपाउंड ऑक्सिजन, सगळे मिळून किती झाले? 6. So it is the 6-membered cyclic ring and it is analog to pyranose which is a heterocyclic compound pyran. पहा काय सांगते याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर एकदा पाहूया त्याचं कशासारखं आहे ते. This cyclic structure of glucose molecule contains 5 carbon atoms. किती कार्बन ॲटम्स आहेत याच्यामध्ये? 5 कार्बन ॲटम्स. 5 carbon atoms, 1 oxygen atom. So therefore it is 6-membered. 6-membered ring is formed. It is like to the pyran. कशासारखं आहे पहा हे? पायरॅन सारखा आहे की ज्याचा फॉर्म्युला हा अशा पद्धतीने आपल्याला काढतो. दिस वन इज द पायरॅन की ज्याच्यामध्ये आपण 1, 2, 3, 4, 5. Is it in this structure also 1, 2, 3, 4, 5 and 1 oxygen connected to carbon number 1 and carbon number 5. So this structure is analog to this structure. म्हणजे हे जे काही सायक्लिक रिंगचं स्ट्रक्चर आहे is similarly to pyran. So it is glucopyranose. याच्यावरून याला काय म्हटलं जातं? ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे पायरॅन सारखं आहे. काय आहे का? Glucose is it similarly to the pyran, so its name is glucopyranose. This one is the glucopyranose. म्हणजे आपण याला काय म्हणतो? अल्फा डी डेक्स्ट्रोरोटेटरी glucopyranose. This one is the cyclic structure of glucose molecules. Now Haworth formula is better way than the Fisher projection formula to represent the glucopyranose. हे जे काही ग्लुकोपायरानोज स्ट्रक्चर तयार झाले हे रिप्रेझेंट करण्यासाठी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलापेक्षा बेटर फॉर्म्युला आहे की जो म्हणजे काय म्हटलं जातं? हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट फॉर्म्युला, हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला इन डिटेल. सो in that structure or in the Haworth formula, this glucopyranose or the pyran ring is considered to be a perpendicular
काही पायऱ्यांची रिंग आहे ही पेपरला परपेंडिक्युलर टू कशी आहे, प्लेन मध्ये आहे. मग या सायक्लिक रिंगचा जो काही अप्पर पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, बीटा साइड. सायक्लिक रिंगचा जो काही लोअर पार्ट आहे त्याला म्हटलं जातं बीटा साइड. वरच्या साइड सॉरी अप्पर साइडला म्हटलं जातं बीटा साइड, लोअर साइडला म्हटलं जातं अल्फा साइड. So see the Haworth projection formula of glucose. Haworth formula of glucose. ग्लुकोजचा काय म्हणायचा, अर्ध ग्लुकोज पायरॅनोज यांचा आपण Haworth projection formula या ठिकाणी पाहणार आहोत. In Haworth projection formula, Peyronie's ring is considered to be in a perpendicular plane. Haworth projection formula मध्ये पायऱ्यांची जी काही रिंग आहे इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर और विथ रिस्पेक्ट टू द प्लेन ऑफ द पेपर द लोअर साइड ऑफ द रिंग. पायऱ्यांची रिंग आपल्याला अशी दाखवता येते बघा. दिस वन इज द पायरॅन, दिस वन इज द पायरॅन. याच्या आपण लोअर साइडला काय म्हटलं जातं पहा, अल्फा एनॉमर्स. अल्फा साइड असं म्हटलं जातं, अल्फा साइड. अँड द अप्पर साइड इट इज कॉल्ड ॲज द बीटा साइड. हे जे स्ट्रक्चर आहे हे कशासारखं आहे म्हटलं आपण, पायऱ्यांसारखं, सिमिलरली टू द पायरॅन. सो इन Haworth फॉर्म्युला वी कॅन यूज द पायरॅन रिंग. डबल बॉन्ड मात्र या ठिकाणी जोडायचे नाही. दिस वन इज द पायरॅन रिंग. फर्स्ट ऑफ ऑल वी गिव द नेम, सॉरी वी गिव द नंबर्स 1 2 3 4 5. 5 number ring है. Now in this structure those group are present at the right hand side, those group are written in the down. सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये किंवा Haworth फॉर्म्युला मध्ये काय करायचंय, जे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये राइट हँड साइडला ग्रुप आहेत ते Haworth प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये डाऊनला घ्यायचे. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं पहा, राइट डाऊन. राइट हे यामध्ये काय घ्यायचे पहा, RIGHT. म्हणजे समजण्यासाठी सांगते पहा, या स्क्रीन मध्ये स्ट्रक्चर दाखवताना आपल्याला अप आणि डाऊन या पोझिशन मध्ये दाखवायचे असतात. म्हणजे पहा अप आणि डाऊन, अप आणि डाऊन, अप आणि डाऊन, अप आणि डाऊन. Haworth प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये आपल्याला जे काही फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये जे काही साइडचे ग्रुप्स आहेत हे दाखवताना आपण अप आणि डाऊन असे दाखवणार आहोत. मग याच्यामध्ये कोणते ग्रुप हे अप म्हणजे रिंगच्या वरच्या साइडला दाखवायचे आणि कोणते डाऊन साइडला दाखवायचे, त्यासाठी एक छोटासा क्ल्यू देते मी या ठिकाणी. राइट डाऊन म्हणजे राइट यासाठी आपण आता RIGHT राइट हँड साइड घेणार आहोत. पण म्हणताना काय म्हणायचं आपल्याला या ठिकाणी, राइट डाऊन. म्हणजे जे ग्रुप राइटला आहेत ते या फिशर Haworth प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये डाऊनला घ्यायचे. जे काही लेफ्टला आहे ते कुठे घेणार आहोत आपण, अपला घेणार आहोत, रिंगच्या अप साइडला घेणार आहोत. सो ट्राय दिस इन स्ट्रक्चर. दिस वन इज द अल्फा एनॉमर. कार्बन नंबर 1 carries 2 group. One is the hydroxyl, second one is the hydrogen. Hydroxyl group present at the right hand side of the anomeric carbon atom. That's why this hydroxyl group written in the Haworth projection formula at the down. म्हणून हे आपल्याला कोणत्या साइडला घ्यायचं आहे, डाऊनला. सो दिस हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट ॲट द कार्बन नंबर 1 ॲट डाऊन साइड. म्हणून ते कुठे घ्यायचे, डाऊनला. उरलेला हायड्रोजन अप साइड. ओके. सेकंड कार्बन कॅरीज 1 हायड्रॉक्सिल 1 हायड्रोजन atom. Hydroxyl group present at the right hand side. So in this structure hydroxyl group present at the down. Remaining group present at the up position. Carbon number 3 contains hydrogen and hydroxyl group. Hydrogen group present at the right hand side. So in this structure hydrogen right at the up side. So here hydrogen, here OH. Carbon number 4 hydroxyl and OH. In this structure hydroxyl group present at the right hand side. So in Haworth formula hydroxyl group present at the down side of the ring. So hydroxyl group here and remaining is the here. Second last one contains
CH2OH and the hydrogen. या दोघांपैकी CH2OH at the upper position and the hydroxyl at the lower position. This one is the Haworth projection formula of glucose. Its name is written in simplify of the all combinations. This one is the anomeric carbon atom. Carbon number 1 is the anomeric carbon atom and carbon number 4 is the chiral carbon atom. हा काय आहे? chiral. Carbon number 1 काय आहे पहा? anomeric carbon atoms. anomeric carbon atoms चा हायड्रोक्सिल ग्रुप डाऊन ला आहे म्हणजेच राईट साइडला आहे. आणि ज्यावेळी anomeric carbon atom चा हायड्रोक्सिल ग्रुप हा राईट हँड साइडला असतो त्यावेळी तो अल्फा एनोमर असतो. सो हियर वी यूज अल्फा साइड. नाउ last chiral carbon atom having hydroxyl group present at the down side, that is it present at the right hand side. So here we can use D. D for hydroxyl group present at the right hand side of the chiral carbon atoms. So here we can use D. Plus for dextrorotatory glucopyranose. नाव काय झालं? ग्लुकोपायरॅनोज. पायरॅनसारखं स्ट्रक्चर आहे. 6 मेंबरचं सायक्लिक रिंग आहे ज्याच्यामध्ये 5 कार्बन आणि एक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलं? हेटेरोसायक्लिक स्ट्रक्चर पायरॅन. दिस वन इज द अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. असा आपल्याला याचा हा हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आपल्याला ग्लुकोजचा काढतो. नेक्स्ट हा झाला अल्फा एनोमर. आता याच्यावरून आपण बीटा एनोमरचं स्ट्रक्चर काढणार आहोत. आता एकदा एक फॉर्म समजला की पुढचा समजायला तुम्हाला इझी जाईल. पाहता आपण ह्या दुसऱ्या फॉर्मवरून बीटा एनोमर आपण काढणार आहोत. दिस वन इज द बीटा एनोमर सायक्लिक स्ट्रक्चर or the Fischer projection formula. It is considered in Haworth projection formula considered a pyrene ring perpendicular to the plane of the paper. So first of all we can write the pyrene ring. Pyrene ची काय करायची सुरुवातीला रिंग काढून घ्यायची. ओके. This one is the carbon number 1 2 3 4 5. कार्बन नंबरला 2 ग्रुप्स कनेक्टेड आणि ते दाखवताना हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये अप आणि डाऊन दाखवायचे. कार्बन नंबर 2 also contains 2 groups at up and down. कार्बन नंबर 3 contains 2 groups, 4 also 2 groups, 5 also 2 groups. पहा कार्बन नंबर 1 आणि 5 हे ऑक्सिजनने एकमेकांना जोडले. या स्ट्रक्चरमध्ये पण कार्बन नंबर 1 आणि 5 हे एकमेकांना ऑक्सिजनने जोडले. नंबरिंग घेऊया आपण 1 2 3 4 5. So in this structure carbon number 1 carries hydroxyl and the hydrogen. In this structure hydrogen at the right hand side, so the hydrogen is right in the Haworth projection formula at down position. So here we write the hydrogen. Hydroxyl group present at the left hand side, so the in Haworth projection formula hydroxyl group present at the upper side of the ring like that. In that formula second carbon carries hydroxyl and the hydrogen. Hydroxyl group present at the right hand side, so in Haworth projection formula hydroxyl group written at the down side. Remaining H. Carbon number 3 carries hydroxyl group and the hydrogen at the right hand side, so in this form hydrogen written at the down position, hydroxyl at the upper position. Carbon number 4 carries also hydroxyl group and the hydrogen. In that hydroxyl group present at the right hand side, so in Haworth projection formula it can be written in a down. पुन्हा याच्यामध्ये सुद्धा आपण राईट डाऊन हे लक्षात ठेवायचं आहे. राईट कशासाठी? साईडला म्हणजे RIGHT. जे ग्रुप राईटला असतील ते डाऊनला घ्यायचे, जे ग्रुप लेफ्टला असतील ते कुठे घ्यायचे? अप्परला घ्यायचे. जे ग्रुप राईट हँड साईडला असतील ते डाऊनला घ्यायचे, जे लेफ्ट हँड साईडला असतील ते अप म्हणजे अप्पर पोझिशनला घ्यायचे. सो कार्बन नंबर 4 कॅरीज हायड्रोजन अँड हायड्रोक्सिल. हायड्रोक्सिल प्रेझेंट ॲट
at the right hand side. So in this structure it can be written at a down position. Here one is H. Carbon number 5 contains CH2OH H. This one is the Haworth projection formula of glucose. Now its name in that this one is the anomeric carbon. हा काय आहे? Anomeric carbon. Now anomeric carbons having hydroxyl group present at the upper side means left hand side, and when hydroxyl group present at the left hand side of anomeric carbon atom, then this form is known as the beta form or the beta anomer. Now last chiral carbon atom contains hydroxyl group at right hand side, आणि जे राईट ला असतात ते कुठे असतात? डाऊन ला असतात. राईट ला आहे म्हणजे ते कुठे आहे? काय फॉर्म आहे? डी फॉर्म प्लस ग्लुकोपायरॅनोज. स्ट्रक्चर इज ग्लुकोपायरॅनोज. पायरॅन सारखं स्ट्रक्चर तयार होतं म्हणून यांना काय म्हटलं जातं? ग्लुकोपायरॅनोज असं म्हटलं जातं. दिस वन इज द सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल्स. या ठिकाणी आपण हे ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर पाहिलं की ज्याच्या कशामुळे हे तयार होतं? द रिॲक्शन बिटवीन फॉर्मिल अँड द हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ कार्बन नंबर 5. कार्बन नंबर 5चा हायड्रॉक्सिल ग्रुप आणि फॉर्माल्डिहाइड हे एकमेकांबरोबर रिॲक्ट होऊन त्या ठिकाणी हेमिॲसिटल तयार होतं आणि त्याचबरोबर 5 कार्बनची रिंग तयार होते. 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन असं मिळून 6 मेंबरचा पायरॅन तयार होतो की जो आपल्याला हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये मांडताना तो प्लेनला परपेंडिक्युलर असतो आणि त्याच्यामध्ये अप डाऊन पोझिशनला आपण ते ग्रुप्स लिहित असतो. याच्यामध्ये 2 फॉर्म आहेत, एक अल्फा एनॉमर आणि बीटा एनॉमर. अल्फा एनॉमर स्टँड्स फॉर when the hydroxyl group present at the right hand side of the chiral carbon atoms or the anomeric carbon atoms, then this form is known as the alpha anomer. When beta form, when hydroxyl group of the anomeric carbon atoms present at the left hand side of the anomeric carbon atom, then this form is known as the beta anomer. This one is the cyclic or the ring structure of glucose molecule. In that we discuss the Haworth projection formula. The next one, reducing property of glucose. पुढचा पॉइंट पाहायचा आपल्याला, reducing property of glucose. Reducing property of glucose. Properties of glucose. Now student, in the classification videos, ज्यावेळी आपण क्लासिफिकेशनचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ 3 ways. Which 3 ways? First one, carbohydrates are classified on the basis of hydrolysis. Second one, on the basis of reducing property, and third one, sugar or the solubility property. In that, second type is the reducing property, means it reduces the Fehling's and the Tollens reagent. ते काय करतात? फेलिंग सोल्युशन आणि टोलन्स रिएजंटला रिड्यूस करतात, त्यांना म्हटलं जातं आपण रिड्यूसिंग कार्बोहायड्रेट. सो दिस ग्लुकोज इज रिड्यूसिंग बिकॉज इन द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज CHO, second one HOH, OH, H, H, OH, next one थोडं वरच्या बाजूला काढते HO, CHO, H, OH, HO, H, H, OH, next one hydrogen, oxygen, and last one hydroxyl group. फिशर प्रोजेक्शन ग्लुकोजचा काढत असताना एक लक्षात ठेवायचे, कार्बन नंबर 3चा हायड्रॉक्सिल ग्रुप हा कुठे लिहायचा आहे? लेफ्ट हँड साईडला. उरलेले हे 3 कुठे लिहायचे? राईट हँड साईडला लिहायचे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ग्लुकोजचा काढत असताना कार्बन नंबर 3चा हायड्रॉक्सिल ग्रुप हा लेफ्ट हँड साईडला ठेवायचा आहे. उरलेले काय करायचे?
right hand side ला hydroxyl group घ्यायचे. Now in the structure of glucose molecule this aldehyde group is in a free. तो काय आहे? फ्री आहे आणि तो फ्री असल्यामुळे तो काय करतो? टोलन्स रिएजंटची टेस्ट पॉझिटिव्ह दाखवतो, त्याचबरोबर फेलिंग सोल्युशनची टेस्ट सुद्धा हा काय दाखवतो? पॉझिटिव्ह दाखवतो. कारण आपण चॅप्टर नंबर 12 मध्ये पाहिले लॅबोरेटरी टेस्टमध्ये अल्डिहाइडला आयडेंटिफाय करण्यासाठी, डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण फेलिंग सोल्युशन टेस्ट, टोलन्स रिएजंट आणि त्याचबरोबर कुठली पाहिली होती? सिल्वर मिलर टेस्ट. अशा टेस्ट पाहिल्या. त्याच्यापैकी अल्डिहाइड हा फेलिंग सोल्युशन आणि टोलन्स रिएजंटला काय करतो? रिड्यूस करतो. ती टेस्ट पॉझिटिव्ह दाखवतो. म्हणून ग्लुकोज इज अ रिड्युसिंग प्रॉपर्टी और ग्लुकोज शोज द रिड्युसिंग प्रॉपर्टी. त्याच्यामुळे ग्लुकोज हा काय आहे तर या ठिकाणी रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवतो किंवा रिड्युसिंग हा ग्लुकोज आहे. Now student, in this lecture, video lecture, we have completely discussion about the structure of glucose, cyclic structure. In that, Fischer projection formula, Haworth projection formula, and remaining one is the reducing property of glucose. Now, remaining part will be discussed in next video lecture. Till now, thank you.